बिबट प्रश्नावरती आज पुणे नाशिक महामार्गावर मनसर येथे सुरू असलेल्या आंदोलकांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुढील 2 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावण्याचे आश्वासन दिले। आंदोलन सुरू असताना जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला। मात्र फोन लावल्यानंतर शरद सोनवणेंना आंदोलकांच्या रोषालाही सामोरं जावं लागले। अखेर ऐका रे बाबांनो ऐका असंही सोनवणे यांना म्हणावं लागले। एकूणच लोकप्रतिनिधींच्या हाताबाहेर आता स्थानिक शेतकरी आणि नागरिक जायला लागलेत आणि बिबट प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची जबाबदारी सुद्धा आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना घ्यावी लागणार आहे, हे महत्त्वाचं। इथे 15 दिवसामध्ये 3 बिबट्याने आपले लहान मुलं महिला या गेल्या आणि जवळजवळ 55-57 बळी या मागच्या 2 वर्षामध्ये बिबट्याचा इतका उपद्रव आहे की आज संपूर्ण पुणे नाशिक हायवे बंद झालेला आहे आणि सकाळपासून आज जवळजवळ 25 ते 30 हजार लोक आज या ठिकाणी आंदोलनामध्ये आहेत। माझी सर्वांची अपेक्षा आहे की पालकमंत्र्यांनी आलं पाहिजे किंवा वनमंत्र्यांनी आलं पाहिजे। कोणी दखल घेत नाही आणि मोठ्या संख्येने महिला आणि तरुण येत आहेत। गाड्या गेल्यापर्यंत आज आम्हाला भीती ही आहे की याचा वातावरणात दखल घेतली नाही आपण शासनाने, तर हा कायदा हातामध्ये जर गेला तर साहेब सगळ्यांना त्रास होईल। माझी अशी विनंती आपल्याला की मुख्यमंत्री आणि तुम्ही आता खासदार कोल्हे साहेब उपस्थित आहेत आणि आम्ही सर्वांनी आपल्याकडून एकच निर्णय मागतो की 2 दिवसाच्या आतमध्ये आम्हाला सर्वांना दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य अशी एक समन्वयाची बैठक घेऊन आम्हाला कायमचा या महाराष्ट्रातून बिबट मुक्त करा आणि त्याची काय उपाययोजना राबवायची ती बसून सर्व लोकांना बोलून एक सेन्सिटिव्ह मीटिंग अतिशय जबाबदारीची बैठक आपण घ्यावी अशी विनंती मी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने करतोय। आपल्या सर्वांचं काय म्हणणं बरोबर आहे? तर हे सर्व ऐकतायत आणि आपला फोन ठेवलेला आहे। आमदार महोदय आणि आपले खासदार महोदय पण आहेत। मी आता एकच सांगतो की मी ताबडतोब मुख्यमंत्र्यांची बोलतो। उद्या कॅबिनेट आहे, कॅबिनेट मध्ये विषय मी चर्चा करतो याविषयी आणि ताबडतोब त्यांची 1-2 दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये एक मीटिंग आपण मुख्यमंत्र्यांना सांगू। संबंधित लोकांची बैठक घेऊन तुमच्या शिष्टमंडळाला त्या बैठकीत बोलवायला आणि याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा आपण निर्णय घेऊ। केंद्राला पण बोलावं लागेल, केंद्राच्या पण जे संबंधित लोक असतील त्यांना मुख्यमंत्री बोलवतील मीटिंग आणि आपण तुम्हाला तुमच्या शिष्टमंडळाला बोलवू। ठीक आहे साहेब, ओके। आपण दखल घेतली एवढ्या कमी वेळामध्ये आपल्याला आपण ही लक्षात ठेवण्यात घेतलेली आहे। उद्या कॅबिनेट बोलतो लगेच बोलतो। हा बोलू ऐका हो, हे ऐका 15 दिवस हे ऐका, आपल्याला 2 टीम करावे लागतील। आपल्याला जर आम्ही सांगितलं आता आंदोलन सोडा तर तुम्ही आमच्या अंगावर याल, त्यापेक्षा आपण बसून राहा। ऐका, बसून राहायला पाहिजे ना आपल्याला। आपल्याला न्याय निवाडा करायचा आहे, आपल्याला आंदोलन नाही सोडायचं। तुम्ही परवानगी देत असेल तर आम्हाला तर बोलावं जावं लागेल ना, शेवटी निर्णय तर करावा लागेल ना शासनाबरोबर। कोण बोलणार? तुम्ही निवडून दिले ना आम्हाला। ऐका इथे ऐका हो, हे ऐका तिथे 1 मिनिट, अरे 1 मिनिट प्रभाकर 1 मिनिट निर्णय 1 मिनिट निर्णय कुठे होईल, कायदा कुठे चालेल? 1 मिनिट हा जाणकार माणूस आहे, दखल घेतली। अरे त्यासाठी कलेक्टरला आपण सांगितलं की इथं एक ऐका राज्याच्या प्रमुखांनी आता दखल घेतली, तुम्ही तुमच्या कानाने ऐकली। विषय असा नाहीये की बघा, जो माणूस सगळ्यात वरतून राज्य चालवतात त्यातल्या जबाबदार माणसांनी आता दखल घेतलेली आहे। मुद्दा नंबर 1, हे सगळे त्यांच्या खालचे पदाधिकारी आहेत A to Z। पण विषय असा आहे की कोणी यावं म्हणून आपण वाट पाहतोय, तर आपण त्याची वाट पाहतोच आहे। परंतु ऐका रे बाबा भाऊ, बोलून ऐका, चर्चा ऐका। आपलं म्हणणं काय आहे ऐका रे बाबा, आजपर्यंत झालं का 75 वर्षात? 1 मिनिट ऐका
मी काय अरे ऐका तर तुमचं म्हणणं सांगतोय तुमचंच म्हणणं सांगतोय ऐका तुम्हाला आंदोलन सोडायची घाई नाही ना आपल्याला आंदोलन सोडायची घाई 1 मिनिट आपलं आंदोलन सोडायचंच नाहीये अहो आपण बोलवलंय ते येतपर्यंत बसायचं आपल्याला अहो ऐका जरा आपल्यात पर्याय काय